हातकणंगलेत आता बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे। अपक्ष आमदार प्रकाश आवाडे सुद्धा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। शिंदेचे सेनेचे धैर्यशील माने, ठाकरेंकडून सत्यजित पाटील सध्या मैदानात आहेत। स्वाभिमानीकडून राजू शेट्टीही सध्या मैदानात दिसतायत आणि हातकणंगलेच्या निवडणुकीत हा नवा ट्विस्ट सुद्धा पाहायला मिळतोय। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आता एक नवा ट्विस्ट आलाय। एकीकडे या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत जी आहे ते अनेक जण पाहत होते, मात्र या लढाईमध्ये आता पाचवा उमेदवार आपल्याला पाहायला मिळणार। प्रकाश आवाडे यांच्या रूपाने हा पाचवा उमेदवार असणार आहे। आता काय पहिली प्रतिक्रिया? मी 100% निवडून येणारा उमेदवार आहे। माझ्या कामाच्या जोरावर मी लोकांच्याकडे मतं मागणार आहे। मी माझा विधानसभेचा मतदारसंघ आज भारतामध्ये सर्वाधिक रोजगार देणारा मतदारसंघ म्हणून डेव्हलप केला आहे। सर्वाधिक ट्रान्झॅक्शन टर्नओव्हर होणारा मतदारसंघ म्हणून माझा इचलकरंजी आहे। हा देशात सर्वाधिक आधुनिक यंत्रसामुग्रीनं सुसज्ज असलेली इंडस्ट्री म्हणून तिथे इचलकरंजीकडे बघितलं जातं। त्याचं प्रतिनिधित्व मी करतोय। त्यामुळं तसं सगळीकडे व्हावं, मागेल त्याला नोकरी मिळावी, महिला सक्षम व्हाव्यात, त्यांनाही अर्थक्रांतीमध्ये त्यांचा सहभाग असावा, या सगळ्यासाठी आम्ही काम केलंय। ते प्रत्येक तालुक्यात वाढते आमच्यात व्हायला पाहिजे आणि प्रकाश आवाडे आल्यानंतर होणार हा विश्वास सगळ्यांना आहे। त्यामुळे मला निवडून देणार आहेत। महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला आहे। आपण स्वतः महायुतीचे एक सहयोगी आमदार आहात। हे सगळं असताना स्वतःची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली आहे, त्यामागे नेमकं काय करा? मी स्वतःची उमेदवारी केवळ आणि केवळ नरेंद्रजी मोदी साहेबांना माझं मत द्यायसाठी मी ही केलेली आहे। माझं मत मला नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना त्यांना द्यायचं आहे म्हणून मी उमेदवार झालो। तुमची उमेदवारी जाहीर झाली।